नमस्कार, मी तन्मय टिल्लू आणि आपण पाहता मराठीचं विशेष बातमीपत्र महाराष्ट्रनामा। महाराष्ट्र सरकारनं सर्वसामान्यांच्या हितासाठी कोणते निर्णय घेतले, कोणत्या योजना राज्यात राबवल्या ज्यामुळे राज्याचा चेहरा मोहरा बदलतोय याची माहिती आम्ही तुम्हाला या बातमीपत्रात देणार आहोत। सह्याद्री अतिथीगृह इथं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या अध्यक्षतेखाली गव्हर्नन्स प्रोसेस री इंजिनिअरिंग उपक्रमाच्या तिसऱ्या टप्प्याची आढावा बैठक पार पडली। राज्यातील नागरिकांना जलद, पारदर्शक आणि तंत्रज्ञानाधारित सेवा देण्यासाठी सर्व शासकीय सेवांचं पुनरावलोकन करून कागदपत्रांची संख्या कमी करण्याचे निर्देश मुख्यमंत्री फडणवीसांनी दिले। या उपक्रमाअंतर्गत 15 ऑगस्ट पर्यंत सर्व विभागांनी आवश्यक शासन निर्णय निर्गमित करून सेवा अंतिम चाचणीसाठी तयार ठेवाव्यात असे त्यांनी स्पष्ट केलं। याच कार्यक्रमात मुख्यमंत्र्यांच्या हस्ते डेटा अॅनालिटिक्स ॲज अ सर्व्हिस आणि मिनी सेतू केंद्रे या दोन महत्त्वाच्या डिजिटल प्रकल्पांचं लोकार्पण करण्यात आलं। प्रशासनातील गैरव्यवहार रोखण्यासाठी आणि गडचिरोली सारख्या दुर्गम भागात सेवा पोहोचवण्यासाठी हे तंत्रज्ञान मैलाचा दगड यांनी व्यक्त केला। नागपूर येथील वर्धमान नगर रेल्वे क्रॉसिंगवरील 4 पदरी उड्डाण पुलासह राज्यातील 484 कोटी रुपयांच्या 9 पायाभूत सुविधांचं लोकार्पण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या हस्ते आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरींच्या अध्यक्षतेखाली संपन्न झालं। राज्य रेल्वे फाटक मुक्त करण्यासाठी येत्या 3 वर्षात 145 रेल्वे उड्डाण पुलांचं बांधकाम महारेलच्या माध्यमातून पूर्ण करण्यात येणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री फडणवीसांनी यावेळी केली। या प्रकल्पाअंतर्गत अमरावती, सातारा, नाशिक, सांगली, नागपूर आणि चंद्रपूर जिल्ह्यातील 4 उड्डाण पूल, 4 सबवे, 1 अंडरब्रिज नागरिकांसाठी खुले करण्यात आले। नागपूर महानगरपालिकेतील सफाई कर्मचाऱ्यांसाठी महर्षी सुदर्शन वाल्मिकी वसाहत आणि प्रधानमंत्री आवास योजना 2.0 अंतर्गत स्वप्नपूर्ती सदनिका प्रकल्पाचं भूमिपूजन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरींच्या हस्ते संपन्न झालं। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर श्रमसाफल्य आवास योजनेअंतर्गत राज्यातील प्रत्येक पात्र सफाई कर्मचाऱ्यांना मोफत सदनिका देण्याचा निर्णय कायम ठेवण्यात आल्याची घोषणा मुख्यमंत्री फडणवीसांनी यावेळी केली। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं सर्वांसाठी घर हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी आगामी काळात नागपूरमधील प्रत्येक विधानसभा मतदारसंघात ही योजना राबवून गरजू नागरिकांना घर उपलब्ध करून देण्याचा संकल्प त्यांनी यावेळी व्यक्त केला। नवी दिल्ली येथील महाराष्ट्र सदनात ईशान सेतू सांस्कृतिक एकात्मता आणि राष्ट्र निर्माण सोहळा संपन्न झाला। या सोहळ्याला दूरदृश्य प्रणालीद्वारे उपस्थित राहून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी भारताच्या सांस्कृतिक ऐक्याचा आणि ईशान्य भारताशी आत्मीयतेचं नातं दृढ करण्याचा ठाम संदेश दिला। या सोहळ्यात रामायण, श्रीमद भगवद गीता आणि हनुमान चालीसा या पवित्र ग्रंथांच्या ईशान्येकडील भाषांमधील अनुवादांचं प्रकाशन करण्यात आलं असून या पुस्तकांच्या मोफत वितरणाचा संपूर्ण खर्च उचलण्याची घोषणा उपमुख्यमंत्र्यांनी केली। मंत्रालयात आयोजित उच्चस्तरीय बैठकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी राज्यातील सिंचन प्रकल्प वेळेत पूर्ण करण्यासाठी जलसंपदा विभागानं गतीनं कार्यवाही करण्यास दिले। प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेअंतर्गत राज्यातील 29 पैकी 20 प्रकल्प पूर्ण झाले असून मार्च 2026 पर्यंत 4.5 लाख हेक्टर सिंचन क्षमता निर्माण करण्यात यश आल्याचं त्यांनी नमूद केलं। या बैठकीत वैनगंगा, नळगंगा नदीजोड प्रकल्पासह कोकण आणि गोदावरी खोऱ्यातील विविध महत्वाकांक्षी नदीजोड प्रकल्पांच्या प्रगतीचा सविस्तर आढावा घेण्यात आला। तसंच विदर्भ आणि मराठवाड्यातील आत्महत्याग्रस्त जिल्ह्यांसाठीच्या बळीराजा जलसंजीवनी योजनेच्या अंमलबजावणीबाबत त्यांनी प्रशासनाला आवश्यक मार्गदर्शक सूचना दिल्या। अमृत भारत स्टेशन अंतर्गत 11 कोटी 40 लाख रुपये खर्चून बारामती रेल्वे स्थानकाचा जागतिक दर्जाचा पुनर्विकास करण्यात आल्याबद्दल उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांचे आभार मानले। हे अद्ययावत रेल्वे स्थानक लवकरच राष्ट्राला समर्पित केलं जाणार असून या आधुनिक प्रकल्पानं बारामतीच्या प्रगतीला आणि दळणवळणाला नवी गती मिळणार आहे। आधुनिक सुविधांनी सज्ज झालेलं हे स्थानक स्थानिक व्यापार, शेती आणि पर्यटनाला मोठी चालना देईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला। पुणे येथील गणेश कला क्रीडा मंच इथं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या हस्ते आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरींच्या उपस्थितीत पुणे, शिरूर, तळेगाव, चाकण, शिक्रापूर आणि हडपसर, यवत या 3 महत्त्वपूर्ण उन्नत मार्ग प्रकल्पांचं भूमिपूजन पार पडलं। बांधा, वापरा आणि हस्तांतरित करा या तत्वावरील या नाविन्यपूर्ण प्रकल्पातून शासनाला 950 कोटी रुपयांचा आगाऊ निधी प्राप्त होणार असून भविष्यातील मेट्रोसाठी 3ही उन्नत मार्गांवर आतापासूनच विशेष डिझाईन तयार करण्यात आलंय। या पायाभूत सुविधांमुळे सन 2030 पर्यंत पुणे हे देशातील अत्यंत आधुनिक शहर आणि प्रमुख विकास केंद्र म्हणून नावारूपाला येईल असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला। तर या होत्या या आठवड्याच्या महत्त्वाच्या बातम्या। पुन्हा भेटूयात पुढच्या आठवड्यात। नमस्कार।